प्रभाग क्रमांक 5 मधून 5 मधून मी एससी सीट लढवत आहे आणि विकास कामाची म्हणजे सगळ्यात जास्त विकास कामं झाली पाहिजे. आतापर्यंत विकासाचं एकही काम झालेलं नाहीये. ना बीजेपी कडनं झालं ना शिंदे गटाकडनं झालं. विकासाची काहीच कामं नाहीत. आरोग्याच्या सुविधा सुद्धा कल्याणमध्ये उपलब्ध नाहीयेत. म्हणजे अशा अनेक मुद्दे घेऊन आम्ही नागरिकांसमोर गेलेलो आहोत. आमचे प्रभाग क्रमांक 5 चे सर्व उमेदवार प्रभागामध्ये फिरताना डोर टू डोर प्रत्येक घरापर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधतायत. लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे. महायुतीचे जे सरकार आहे त्यांचे धोरण आहे त्यांच्या विरोधात जनमत आहे आणि या जनमताचा नक्कीच आम्हाला फायदा होणार आहे. कोणकोणते मुद्दे घेऊन नागरिकांपर्यंत तुम्ही बघितलं असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतली अस्वच्छता, आरोग्याच्या समस्या, त्याच्यानंतर हॉस्पिटल, शिक्षण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, ट्रॅफिक, त्याच्यानंतर तुम्ही फुटपाथ, त्याच्यानंतर हे जे अनधिकृत जे गाडी रस्त्यावर लावले जातात त्याच्या विरोधात जनमत आहे आणि आम्ही त्या जनमताच्याच बाजूने आम्ही त्याचा प्रचार करतो. आम्ही नागरिकांचा कसा प्रतिसाद? नागरिकांचा चांगला प्रतिसाद मला खात्री आहे. आम्ही चारही उमेदवार भरघोस मताने निवडून येऊ. आपले प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, वंचित बहुजन आघाडी, त्यांचे श्री माननीय विशाल दादा विष्णू पावशी साहेब यांच्याकडनं आपल्याला पाठिंबा भेटलेला आहे. त्यांनी बीजेपी आणि इतर जे पक्ष आहेत त्यांना पाठिंबा न देता त्यांनी राजसाहेबांची आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी कामाची विचार आहे ते विचारधारेला प्रेरित होऊन किंवा आमचे जे उमेदवार आहेत त्यांची काम करायची इच्छा बघून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे प्रथम धन्यवाद करतोय. आणि आम्ही नागरिकांमध्ये जो प्रचाराचा प्रचार करतोय किंवा ज्या पद्धतीने आम्ही नागरिकांना भेटतोय त्याच्यानुसार समोरून आम्हाला 100% विजय मिळेल याची शाश्वती मिळते. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. नक्कीच मी आज पॅनल क्रमांक 5D मधून ज्यावेळेला मला एक महिला म्हणून एक संधी मिळते ही निवडणूक लढवण्याची, तर महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या माझ्या प्रायोरिटीजच राहणार आहेत. उदाहरणार्थ महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल किंवा महिलांच्या सक्षमीकरणाचा, घर बसल्या लघु उद्योगांचा असेल किंवा छोट्या मुलांच्या ज्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या समस्या आहेत, म्हणजे या सर्व समस्या महिलांना घेऊनच आहेत. ही महिलांची जबाबदारी असते, मुलांची, ज्येष्ठ नागरिकांची. तर त्या सर्व समस्यांवरती आपण कसं काय मात करण्यासाठी कसं नियोजन करू शकतो याबद्दल आमचे नक्कीच प्रयत्न असणार आहेत.